तर नमस्कार मंडळी, मी दुर्वेश वांगरे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण खाद्य भ्रमंतीचा सफर करू राहिलोय आणि त्या सफरच्या प्रवासामध्ये आज आपण आलेलो आहे अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावामध्ये। तर चला बघूया ब्राह्मणवाडा या गावामध्ये आपल्याला काय काय स्वादिष्ट खायला भेटते ते। तर मंडळी, आज आपण आलेलो आहे अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावामध्ये आणि कोणत्या हॉटेलला आलोय तर हॉटेल संतोषला। या हॉटेलला चालून कमीत कमी 30 वर्ष झालेले आहेत मित्रांनो। तर चला आपण बघूया इथं काय फेमस आहे ते। तर मंडळी, आता तुम्ही बघू शकता की आपल्या समोर तयार होत आहे हॉटेल संतोषची सुप्रसिद्ध गरमागरम आणि कडक कुरकुरीत जिलेबी। तर चला बघूया आता जिलेबी कशी तयार होते ते। जिलेबीचं पीठ जिलेबीच्या फडक्यामध्ये घेतलेलं आहे। आता आपण बघूया की जिलेबी कशी काढतायत ते। एकदम गरमागरम आणि कुरकुरीत जिलेबी तयार होऊ राहिलेली आहे मित्रांनो। तर मंडळी, आपल्या सोबत आहेत या संतोष हॉटेलचे मालक म्हणजेच गायकर बंधू। आता ते आपल्याला या हॉटेलचा इतिहास सांगतील की हॉटेल किती वर्ष जुनं आहे ते आणि किती साली चालू झालंय ते। नमस्कार, मी भीमराव दामू गायकर, हॉटेल संतोषचा मालक। मी 30 वर्षापासून हॉटेल व्यवसाय करतोय। मी स्वतः कलावंत असून माझ्याकडे भेटणारे आयटम स्पेशल जिलेबी, वडापाव, पुरी भाजी, मिसळ, चहा, कॉफी। माझ्याकडून येणारे बाहेरचे पर्यटक लोकांची जास्त वर्दळ असते। त्या व्यवसायात मला जास्त आवड आहे। माझ्याकडे 4 कर्मचारी, भेळ, खमंग भेळ पण भेटते। ही भेळ काका तुम्ही स्वतः तयार करता की इथं शेव चिवडा जो असेल तो सगळा इथे स्वतः तयार केला जातो? काही वापरत नाही। मंडळी, तुम्ही बघू शकता की हॉटेलमध्ये भरपूर अशी गर्दी झालेली आहे। सकाळी सकाळी लोक नाश्ता करायला येतात। मंडळी, हॉटेलमध्ये काही कस्टमर्स बसलेले आहे। आता आपण कस्टमर्सचा रिव्ह्यू घेऊया की त्यांना इथली क्वालिटी कशी वाटते ते। तर दादा, इथली क्वालिटी कशी वाटते ते? नमस्कार। ह्या हॉटेलची 30 वर्षापासूनची परंपरा आहे। येथे वडापाव, सुप्रसिद्ध वडापाव, जिलेबी, पुरी भाजी, मिसळ नंबर 1 ची क्वालिटी आहे इथे। आम्ही गेल्या 25 वर्षापासून आम्हाला जसं आठवतंय तसं आम्ही हे हॉटेल सोडून कुणीकडे जात नाही दुसरीकडे। ओके, इथली क्वालिटी कशी वाटते दादा तुम्हाला? नंबर 1 ची क्वालिटी आहे। स्वच्छ पदार्थ, कच्चे पदार्थ वापरले जातात। तेल चांगल्या पद्धतीचं वापरलं जातं, चांगल्या क्वालिटीचं। त्यामुळं ग्राहकाची चांगल्यापैकी कल आहे आणि गर्दी कायमस्वरूपी खूप गर्दी असते। नमस्कार, मी धर्मेंद्र विठ्ठल गायकर बोलतोय आणि हे संतोष हॉटेलमध्ये चहा पितोय। 20 ते 25 वर्ष झाले हे हॉटेल चांगल्या प्रकारे चालू आहे आणि माल पण चांगला मिळतो। जिलेबी, वडापाव, मिसळ, रस्सा वडा, पुरी भाजी हे आयटम एकदम भारी बनवतात आणि आमचा बघू शकता मित्रांनो, गरमागरम जिलेबी तयार होऊ राहिली। एकदम जबरदस्त सुवास सुटला या जिलेबीचा। एकदम जबरदस्त कडक कडक जिलेबी इथं आता तयार होती आहे। इथला मित्रांनो रस्सा वडा, मिसळ तर फेमसच आहे, पण इथली जिलेबी सुद्धा तितकीच फेमस आहे। तर मंडळी, तुम्ही इथं बघू शकता की आपली मिसळ आलेली आहे आणि आज आपण मिसळ सोबत मागवली आहे गरमागरम पुरी। मिसळ पुरी इथली फेमस आहे। जवळपास 30 वर्षापासून त्यांची अखंड परंपरा म्हणजे ही मिसळ एकदम जबरदस्त क्वालिटीची मिसळ इथे मिळते। तर आता आपण बघूया ही मिसळची टेस्ट कशी आहे ते। तर मंडळी, तुम्ही बघू शकता की आपली गरमागरम मिसळ आलेली आहे आणि त्याचबरोबर आपण इथे बोलवली आहे गरमागरम पुरी। तर चला आता आपण इथली टेस्ट बघूया कशी आहे। मस्त। सगळ्यात पहिलं काम आपण लिंबू पिळून घेऊया। एकदम जबरदस्त वास येतोय मिसळचा। मिक्स करून घेऊया सगळी मिसळ। आता आपण ट्राय करतोय ब्राह्मणवाड्यामधील सुप्रसिद्ध हॉटेल संतोषची मिसळ। एकदम जबरदस्त क्वालिटी, अगदी फ्रेश
सगळं मटेरियल इथं स्वतः बनवलं जातं. अगदी जे मिसळला लागणारं जे काही फरसाण आहे ते पण स्वतः इथं तयार केलं जातं. एकदम जबरदस्त क्वालिटी. पुरी गव्हाच्या पिठाची आहे, त्यामुळं अजिबातही तेल पकडलेलं नाही. पुरी मैद्याची पुरी तेल पकडते आणि इथं गव्हाच्या पिठाची पुरी भेटते. एकदम जबरदस्त क्वालिटी. रस्सा एक नंबर आहे. कांदा टाकून घे. बऱ्याच जणांना ही मिसळ तिखट वाटू शकते, कारण की तर्री मिसळ तिखटच पाहिजे तरच मजा येते खायला. एकदम जबरदस्त क्वालिटी. घरगुती मसाले. सगळं अगदी फ्रेश स्वतः तयार करतात इथं. तीस वर्षांपासून अखंड ही चव ते आपल्या कस्टमर्सला देत आहेत. एकदम जबरदस्त क्वालिटी. आजपर्यंत क्वालिटी बदललेली नाही. मी स्वतः इथे येत असतो नेहमीच मिसळ खायला. मला पर्सनली इथली मिसळ खूप आवडते. एकदम जबरदस्त क्वालिटी. तर मंडळी तुम्ही बघू शकता इथं त्यांनी आपल्याला बादलीमध्ये त्यांचा रस्सा दिलेला आहे. एकदम जबरदस्त तरीवाला रस्सा आहे. तिखट आहे, बऱ्याच जणांना तिखट लागू शकतो आणि त्याच्यात मटकी पण आहे. आता आपण रस्सा घेऊया. मस्त रस्सा टाकलाय आता आपण. एकदम जबरदस्त क्वालिटी. अगदी एकदम मस्त मिसळ लागते ही. म्हणजे असं नाही का मसाले खूप जास्त तिखट आहे किंवा ओव्हर पॉवर करतायत मसाले. टिपिकल जी ओरिजिनल मिसळ असते तिची चव येऊ राहिली ना, एकदम भारी. असं नाही का बा मसाल्यांची चव येते त्याला, असं काहीच नाही. मटकीचा पण प्रॉपर फ्लेवर येतो याच्यात. एकदम मस्त. ब्राह्मणवाडा हे गाव अकोले तालुक्यातील एक मच्छा मोठी बाजारपेठ आहे. भौगोलिकदृष्ट्या हे गाव अकोले तालुक्यासाठी एक वरदान आहे. इथं कांद्याचं प्रोडक्शन, जे की तरकारी माल असतो, कांद्याचं प्रोडक्शन जास्त घेतलं जातं. एकदम जबरदस्त क्वालिटीचे इथं कांदे आणि तरकारी माल शेतकऱ्यांकडून पिकवला जातो. भौगोलिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या हे गाव अकोले तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव आहे आणि प्रमुख गाव आहे. प्रमुख बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ ही ब्राह्मणवाडा आहे. मंडळी, जे हॉटेल गेले 30 वर्ष अखंड सेवा देते तिथली क्वालिटी एकदम जबरदस्त असणारच आहे, कारण की ते हॉटेल क्वालिटीच्या जीवावरती चालू असतं. गेले 30 वर्षांची परंपरा आहे. हीच क्वालिटी, हीच टेस्ट, तेच मसाले, तेच आचारी. एकदम जबरदस्त क्वालिटी. आजपर्यंत इथला आचारी कधी बदली झालेला नाही आहे. मी बऱ्याच वेळेस आलो आहे, तोच आचारी, तीच क्वालिटी, तीच टेस्ट, अगदी घरगुती. आणि जिथं 30 वर्षांपासून हॉटेल चालतं, जे की 30 वर्ष जुनं आहे, 100% तिथली क्वालिटी एकदम जबरदस्तच असते. इथं बरंच त्यांचा मेनू प्रसिद्ध आहे. इथं त्यांच्याकडे रस्सा वडा पण मिळतो, मिसळ पाव, मिसळ पुरी आणि मिसळ रस्सा वडा, जिलेबी, भेळ ही त्यांची प्रसिद्ध आहे. भेळ तर प्रसिद्धच आहे. वडापाव एकदम जबरदस्त, म्हणजे ब्राह्मणवाड्या गावातील सुप्रसिद्ध वडापाव एकदम जबरदस्त क्वालिटीचं भेटतं इथे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता की आपल्यासमोर आलेलं आहे संतोष हॉटेलची सुप्रसिद्ध जिलेबी. एकदम जबरदस्त, कडक, गरमागरम आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्रेश. आत्ताच त्यांनी आपल्यासमोर जिलेबी काढलेली आहे. आता आपण खाऊन बघूया. जिलेबी जास्त मागवलेली नाही, एक प्लेटमध्ये भरपूर येते, पण आपण मोजकीच 2-3 जिलेबी मागवल्या, कारण की जास्त गोड खात नाही. पण क्वालिटी कशी आहे ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, म्हणून जिलेबी मागवली. तर आता आपण ट्राय करूया संतोष हॉटेलची जिलेबी. जिलेबी इतकी जबरदस्त बनवलेली ना, अगदी मापात गोड जिलेबी, एकदम मस्त कडक झालेली जिलेबी.
जबरदस्त क्वालिटीची. मिसळ सोबत गरमागरम जिलेबी एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. मिसळ जिलेबीचं कॉम्बिनेशन तुम्ही कधी खाल्लंय का? आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, आपल्या व्हिडिओजला शेअर करत जा. मित्रांनो, हे जिलेबी आणि मिसळचं कॉम्बिनेशन इतकं जबरदस्त होतं ना, म्हणजे एकदम नाद खुळा नाही का. एकदम भारी लागते जिलेबी आणि मिसळचं कॉम्बिनेशन, एकदम मस्त. एकदम भारी टेस्ट, एकदम जबरदस्त. मित्रांनो, तुम्ही कधी या गायकर बंधूंच्या संतोष हॉटेलला कधी आला असाल तर कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओला कमेंट करत जा, जेणेकरून काय होईल की तुमच्या भागातलं कोणतं सुप्रसिद्ध हॉटेल आहे ते आपण त्याचा व्हिडिओ बनवला पाहिजे. आपण 100% प्रयत्न करू का त्या हॉटेलचा आपण व्हिडिओ बनवणार आणि यूट्यूबवरती अपलोड करणार. त्यासाठी कमेंट करत जा आणि लाईक करत जा, सजेशन्स देत जा. यूट्यूब चॅनल नवीन आहे आपला, सजेशन्स देत जा. सजेशन्समुळेच आपला यूट्यूब चॅनल हळूहळू ग्रो होईल. की आपण आता पुढचा व्हिडिओ कोणत्या हॉटेलचा करायचा, कोणत्या हॉटेलचा रिव्ह्यू तुम्हाला बघायला आवडेल, तुम्ही त्या हॉटेलचा नाव कमेंटमध्ये करा. आपण 100% प्रयत्न करणार आहोत की तिथे जाऊन त्या हॉटेलचा व्हिडिओ बनवायचा. तर मंडळी, हे हॉटेल पहिलं ग्रामपंचायत कार्यालयाजवळ होतं. तिथे एकदम अगदी छोटंसं, अगदी 3 टेबलचं हॉटेल होतं. आता ते स्थलांतर झालेलं आहे आणि त्याचं मोठं रिनोव्हेशन केलेलं आहे त्यांनी. पण चव मात्र जी त्या जुन्या हॉटेलमध्ये भेटायची तीच चव आपल्याला या हॉटेलमध्ये भेटते. एकदम जबरदस्त क्वालिटीचं नवीन ठिकाणी ओपन केलं आहे त्यांनी. तीच क्वालिटी आणि तीच परंपरा त्यांनी पुढं कायम ठेवलेली आहे. अगदी फॅमिली फ्रेंडली आहे हॉटेल आहे. लेडीज कस्टमर्स पण येऊ शकतात नाश्ता करायला. एकदम जबरदस्त क्वालिटीचं हॉटेल आहे. मी करण भोईर. गेल्या 5 वर्षापासून मी इथंच मिसळ खातोय. इथली क्वालिटी आवडते दादा तुला? हो. ओके. किती वर्ष झाले दादा तू इथं मिसळ खातोय? 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. नेहमी इथंच येत असतो नेहमी मिसळ इथंच. खायला? हो. ओके. तर दादा अखंड 5 वर्ष झाले दादा आपल्याला इथं मिसळ खायला येत असतो या हॉटेलमध्ये. त्याला इथली क्वालिटी खूप आवडते. एकदम जबरदस्त क्वालिटीची इथं मिसळ भेटते. बघू शकता की मिसळ. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आता आपल्या समोर तयार होत आहे संतोष हॉटेलची पुरी. गरमागरम पुरी, मस्त तेल तापू राहिलं आणि दादा इथं पुरी बनवून राहिले. तर मंडळी, आता आपल्यासोबत आहेत संतोष हॉटेलचे वाचतात म्हणजेच अर्जुन दादा. आता ते आपल्याला या हॉटेलबद्दल 2 शब्द सांगतील. हे माझं नाव अर्जुन खाटेकर. मी राहणारा मुरबाडमधील खोपेरी गाव. गेले 20 ते 25 वर्ष या ठिकाणी काम करत आहे. आणि आमच्या हॉटेलमध्ये हे पुरी भाजी, वडा, मिसळ अतिशय सुंदर आणि आम्ही न सांगता हे गिरायकच सांगेल किती खास, म्हणजे टेस्ट वगैरे एकदम सुंदर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कस्टमरची भरपूर अशी गर्दी या हॉटेलमध्ये झालेली आहे. इथले म्हणजे आम्ही यूट्यूबर्स नाही तर इथले कस्टमर्सच सांगता की इथली क्वालिटी कशी आहे. तुम्ही बघू शकता हॉटेल एकदम खचाखच फुल भरलेलं आहे. इथले कस्टमर्सच सांगतील की इथली क्वालिटी कशी भेटते ते. तर आता आपल्यासोबत आहे चाचा. चाचा आपल्याला सांगतील की इथली क्वालिटी कशी आहे. चाचा, चांगली क्वालिटी आहे, एक नंबर आहे. किती वर्ष झाले चाचा तुम्ही या हॉटेलमध्ये येत आहे? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले चाचा या हॉटेलमध्ये येत आहेत आणि त्यांना पण इथली क्वालिटी खूप आवडते. काका, तुमचं काय म्हणणं आहे या माझं हॉटेलवर? म्हणणं असं आहे, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पदाधिकारी आहे, समन्वयक आहे अशो आरोग्याचा. जय महाराष्ट्र. हे मी आज आलो, यांचं मिसळ वगैरे चांगलं खाल्लं. आता चांगलं वाटलं मला. अभिनंदन आहे यांचं. त्यांचं सहकार्य कराबद्दल. चहा वगैरे चांगलं, एक नंबर योग्य दारात. ओके. तुम्हाला चव आवडली ना काका हॉटेलची? ओके ओके, एक नंबर चव. ओके. तर काकांच्या म्हणण्याप्रमाणे इथली चव एकदम जबरदस्त आहे. नक्कीच तुम्ही एकदा या हॉटेलला भेट द्या. तुम्हाला इथली क्वालिटी कधीच नाराज करणार नाही. एकदम जबरदस्त क्वालिटीची मिसळ, रस्सावडा आणि जिलेबी इथं मिळते. तुम्ही यापैकी काही ट्राय करू शकता आणि यांची भेळ पण तेवढीच सुप्रसिद्ध आहे. तर मंडळी, आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. तर मंडळी, या संतोष हॉटेलचा पत्ता आहे, गाव आहे ब्राह्मणवाडा. हा इकडून जो रोड येतोय तो येतोय जुन्नरवरनं आणि हा इकडं जातोय, हा कोतुळला रोड जातोय. तर एक्झॅक्ट समोर SBI बँकचं ATM आहे किंवा SBI बँक आहे. SBI बँकेच्या एक्झॅक्ट समोर हे संतोष हॉटेल आहे.
जबरदस्त क्वालिटीची इथं मिसळ मिळते, रस्सावडा मिळतो, जिलेबी मिळते. एकदा अवश्य या हॉटेलला तुम्ही भेट द्या. 100% इथली चव तुम्हाला नाराज करणार नाही. धन्यवाद.